नमस्कार. जुन्या काळातला एक मराठी चित्रपट आठवला. अशोक सराफ गावचा सावकार असतो. मला वाटतं अशोक सराफ आणि सोबत बऱ्याच अभिनेत्यांनी भूमिका बजावलेली आहे. त्यातला एक अशोक सराफचा फेवरेट डायलॉग आहे, मुनीम आता तू काय करशील? आणि मग तो सांगतो की काय करायचं आहे. त्यातलं कथानक असं आहे की अशोक सराफाचा मान असतो गावच्या देवीची पूजा करण्याचा, पालखीचा. हा यायला बराच वेळ लागतो आणि शेवटी ती पालखी गावातल्या एका सामान्य माणसाची कडून पूजा करून उचलली जाते. तेवढ्यात अशोक सराफ तिथे टपकतो आणि तो त्या पुजाऱ्याला वाटेल ते बोलतो आणि द्या प्रसाद घरी पाठवून असं सांगून निघून जातो. आणि पुढे ज्या पुजाऱ्याने ही पूजा करून घेतलेली असते त्याचं घर संध्याकाळी जळून जातं. गावात माझाच मान, गावात जे चालविल ते मीच चालविल, अशी त्या चित्रपटातल्या सावकाराची इच्छा, त्या सावकाराची वृत्ती. मी म्हणजे सर्वस्व आहे, माझ्याशिवाय सावकाराशिवाय कोणाचं घर नाही चाललं पाहिजे, अशी ती सगळी धारणा. सरंजामी वृत्ती हो, माझ्याशिवाय पान हल्लं नाही पाहिजे, अशा अर्थाचे सगळे ते वागणं. बरं, या सगळ्यामध्ये जर कोणी माझ्या मनासारखं वागणार नसेल तर त्याचा खेळ बिघडवायचा ही सुद्धा वृत्ती. चित्रपट का आठवला तर एक ट्विट मी तुम्हाला दाखवतोय. ट्विट केलंय शरद पवारांचे नातू रोहित राजेंद्र पवार यांनी. आणि त्या ट्विटमध्ये ते म्हणतात की मालकाला बाजूला सारून बटईदार कसा वागतो त्याचं हे उदाहरण आम्ही याच्याविषयी बोलत होतो. फोटो आहे त्या ट्विटमध्ये. आता फोटो दाखवतो, फोटो बघून घ्या काय फोटो आहे तो. रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकरेंच्या भागात एक कार्यक्रम, सत्काराचा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या ठिकाणी निवडून आलेल्या सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि तटकरे परिवारातील प्लस स्थानिकच्या काही लोकांचे फोटो लावून सत्काराचा कार्यक्रम घेतला. बरं, फोटो कुठं लावले तर मागच्या बॅनरवर. या बॅनरवरती अजित पवार, सुनेत्रा पवार यांचे फोटो नाहीत. अर्थात त्यात प्रफुल्ल पटेलांचाही फोटो नाही. आणि तो फोटो नाही म्हणजे मालकाच्या जागेवर बटईदाराने कब्जा केला असं रोहित पवारांना वाटतंय. सगळ्यात पहिल्यांदा हे दुसऱ्याच्या आमनात तोंड बुचकळायला का जात आहेत? पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचे प्रमुख सुनेत्रा पवार, कार्यकारी प्रमुख प्रफुल्ल पटेल, प्रदेशाचे अध्यक्ष सुनील तटकरे, त्यांनी बघावं ना काय करायचं ते. ज्या पक्षाचा आपला संबंध नाही, ज्या पक्षाचे आपण साधे सदस्य नाहीत, त्या पक्षात लक्ष घालायचं आणि तिथल्या पक्षातल्या लोकांना नको ते बोलायचं, हे रोहित पवारांना कुठून सुचतं कोणास ठाऊक. बरं, ते सोडा. सगळ्यात मोठा आणि महत्वाचा भाग, रोहित पवारांनी शब्द कुठले वापरलेत बघा. मालक, बटईदार. बटईदार हा जो शब्द आहे ना तो शेतीसाठी वापरला जातो. म्हणजे एखाद्या मालकाची सातबारावर मालकी असलेली, ताबा असलेली जमीन आहे, ती जमीन वाट्याने, बटईने, अर्धालीने अथवा तिसऱ्या हिश्श्याने कसायला कोणाला तरी द्यायची. तेवढाच खर्च त्यात द्यायचा आणि त्याच्या आलेल्या उत्पन्नातला तो एक भाग त्या करणाऱ्याला काढून देऊन उरलेला भाग त्या जमिनीच्या मालकानं ठेवून घ्यायचा. याला बटईनं शेती देणं म्हणतात. आता हा बटईदार कोण आणि मालक कोण? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे बापजाद्याने कमवून ठेवलेली जमीन आहे का परिवाराची प्रॉपर्टी आहे? वाटेल त्यांनी मालक म्हणावं आणि कुणीतरी बटईदार. म्हणजे बघा कशी वृत्ती आहे ही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मालकी पवारांची, मग ते चालवायला कुणाला तरी दिलंय आणि ते चालवायला दिलेल्या माणसांनी सातबाऱ्यावरचं नाव खोडून टाकलंय. अरे वा, अरे वा. यांची वृत्ती लक्षात येते. यांची वृत्तीच अशी आहे ना की हे म्हणजे आपल्या मालकीचं असं वाटायला लागतं. आणि असलीच माणसं जमा झालीत आजूबाजूला. काँग्रेस पार्टी म्हणजे त्या
गांधी आणि गांधी परिवाराची मालकी, जे आडनाव सुद्धा लोकांचं घेतलं आणि त्या नावावर मालकी दाखवली. सोनिया गांधी, राहुल गांधी यांची मालकी. शिवसेना, उबाठा, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची मालकी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया पवार किंवा सुनेत्रा पवार यांची मालकी. यांनी आपल्या मालकीचे पक्ष करावेत आणि त्या पक्षाला चालवायला यांनी वाटेल त्याला द्यावं. काय खानदान की परंपरा, खानदान की इज्जत आणि खानदान की प्रायव्हेट प्रॉपर्टी वाटली काय राजकीय पक्ष म्हणजे? या पक्षातून निवडून येणारे आमदार, या पक्षाला, या चिन्हाला मतदान करणारे मतदार, या सगळ्यांचा त्या पक्षाशी काहीच संबंध नाही की यांची मालकी आहे, मालकाला लोक निवडून देतात. लोक आपल्या मालकाला निवडून देतात की लोक आपल्या प्रतिनिधीला निवडून देतात? रोहित पवार हे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषाने इतके पछाडलेले आहेत की त्यांना आता मालकी सांगावी वाटते. बटईदार असा शब्द वापरायला लागले. एखाद्याने आपल्या स्वप्नाभंग केला म्हणून इतकं चिडायचं आणि वाटेल त्या स्तरावर जाऊन आरोप करायचे, याला काय म्हणावं? काही म्हणू नये, काना वेगळं टाकू नये. आलंय अंगावर ते घ्यावं शिंगावर आणि सांगावं, तुम्हाला लक्ष घालायची गरज नाही. इतकंच. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज